विकास लोकशाही राजकारणी मतदार ही तरुण आहे चैतन्यवान महाराष्ट्र गुंडशाही आहे गव्हर्नमेंट विकास विकायला सर्वसामान्य युवा गरीब पाणी दुष्काळ विकास असमर्थ उमेदवार राजकारणी मतदार घराणे तरुण आहे चैतन्यवान गुंडशाही आहे गव्हर्नमेंट नमस्कार, माझे नाव अविनाश पेडेकर. मी मूळचा कोल्हापूरचा. लहानपणापासून राजकारणाची आवड होती. राजकारणाच्या माध्यमातून देशाच्या विकासात योगदान करण्याची इच्छा ही मनात बाळगून मी राजकारणात पदार्पण केले. युथ काँग्रेसच्या लोकसभा स्तराच्या निवडणुकीमध्ये मी भाग घेतला. स्वबळावर कोणतेही राजकीय पाठिंबा नसताना मी ह्या निवडणुकीमध्ये जनरल सेक्रेटरी या पदावर निवडून आलो. आता पुढे काय? राजकारणात नेमकं काय करायचं आहे? समाजासाठी काय करावे? जनहितार्थ कार्य करणं म्हणजे नेमकं काय असतं? याच काळामध्ये MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट बद्दल मला माहिती मिळाली, जिथे मास्टर्स प्रोग्राम इन गव्हर्नमेंट या कोर्समध्ये मी प्रवेश घेतला. कोर्सच्या माध्यमातून राजकारणाचे विविध पैलू समजण्यास मला मिळाले. या अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून आम्हा प्रत्येक विद्यार्थ्याला एका सामाजिक विषयावरती 15 ते 20 दिवसाची इंटर्नशिप करायची असते. माझा आवडीचा विषय सामान्य माणसाचं राजकारणाबद्दलचं मत आणि सामान्य माणसाची राजकारणाकडूनची अपेक्षा हे जाणून घेण्यासाठी मी पूर्ण महाराष्ट्राचा दौरा करण्याचा विचार केला. या दौऱ्याच्या माध्यमातून मी पूर्ण 35 जिल्हे फिरणार होतो. 4500 किलोमीटरचा हा प्रवास 15 ते 20 दिवसामध्ये मला पूर्ण करायचा होता. आमची 10 जणांची टीम होती, जी गावांमध्ये, खेड्यांमध्ये, शहरांमध्ये, ऑफिसेसमध्ये, सरकारी कार्यालयांमध्ये जाऊन सर्वे करत होते. या सर्वे मागचा उद्देश असा होता की येणाऱ्या 2014च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये लोकांचा किंवा जनतेचा कल काय असेल, कुठल्या पक्षाकडे कल असेल, हे जाणून घेण्याचा मी थोडक्यात प्रयत्न केला होता. 16 मार्च 2013 दौऱ्याची सुरुवात माझ्या कोल्हापूर शहरापासून आई महालक्ष्मी व ज्येष्ठ मंडळींच्या आशीर्वादाने मी सुरुवात केली. जे आता देशामध्ये चालू आहे ते व्यवस्थित नाही आहे. प्रामुख्यानं गव्हर्नमेंट पण आणि विरोधी पक्ष पण दोन्ही असमर्थ आहेत. मुळात काय विकास कुठून व्हायला पाहिजे त्यांच्या विचारावर त्यांचा जो हव्यास संपत नाही तोपर्यंत ते असंच चालणार आहे. मागं बॅकिंग पाहिजे तरच राजकारणात उतरतात लोक, नाहीतर नाही उतरत. अहो, एवढं राबवून शेतकऱ्याचा काय उपयोग केलाय सांगा सरकारने? कोण करायला कोणाची प्रगती चांगलं? अजून नोकऱ्या नाहीत आमच्या देशाची. दौऱ्याचा दुसराच दिवस असल्यामुळे आम्ही सर्व खूप उत्साहित आहोत. लोकांचे राजकारणाबद्दलचे विचार किती वेगळे असू शकतात, लोकांच्या मनामध्ये राजकारणाबद्दल किती तिरस्कार आहे आणि त्यांची साधी अपेक्षा काय आहे. ही लोकशाही आता जे चाललेली आहे त्यामध्ये काय अर्थ नाही. आपले कुठले 4 पक्ष आहेत, नाही कुठलाही पक्ष आला तर तेच होणार. आपली महागाई काय कमी होणार नाही कधी. सध्याची घराणेशाही चाललेली आहे ना, ती कमी व्हायला पाहिजे. सगळ्यात म्हणजे हे राजकीय जे लोक आहेत राजकारणातले ते सगळं फुकट गेलेले आहेत. पण हे आता चाललंय त्याच्यावर काही बोलण्यासारखं नाहीये, प्रतिक्रिया काही देता येणार नाही. ह्या देशाच्या नागरिकांसाठी जे स्वातंत्र्य मिळवून दिलं ते स्वातंत्र्य ह्या देशातील पुढाऱ्यांनी पुन्हा मातीमोल करून टाकलं. जो एसटी अनियमितपणा सुटण्याचा आहे तो वेळेवर सुटल्या पाहिजेत. पैसे न खाणारी माणसं निवडून द्यायला पाहिजे. आज दौऱ्याचा 3रा दिवस. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आचरा बंदर येथे काल आमचा मुक्काम होता. राजापूर, संगमेश्वर करून आता आम्ही रत्नागिरीमध्ये पोहोचलो आहोत. आज जे आपण बघतोय यांच्या खुर्च्यासाठी ते वाटेल ते जे करतात ना ते आपल्याला पटत नाही. युवा आएगी तो उनको पता है कि करंटली क्या होना चाहिए. कोणता द्या तुम्ही निवडून, काय बदल नाही.
आहे ते चालूच आहे. फक्त आज जो मजा मार रहे वो लीडर ही मार रहे और कोई मजा नहीं कर रहे. येणाऱ्या पिढीचं खूप बिकट परिस्थिती आहे सर, कारण हे कुठंतरी थांबलं पाहिजे, याच्यावर आळा बसला पाहिजे सर. साधा गरीब जरी असेल तर त्याला आपण निवडून जरी दिला, तो एकदा खुर्चीत बसला ना का तो खायलाच बघतो. पाणी आतापासून तर आम्हाला जून पर्यंत पाणी भेटणार नाही. जर आमच्याच भागातलं, आमच्या ठाणे जिल्ह्यातलंच पाणी आम्हाला जवळ आमच्या शेजारी पाणी असून आम्हाला आख्याच्या अंतरावर पाणी मिळत नाही, आणि इथून मुंबईला तुम्हाला 130 किलोमीटर पाणी तुम्ही मुंबईला नेतात. 4 मैलाहून पाणी टिपून भरतात. त्या अशी गुरवासर अशी तरफडून तर मे जूनला तरफडून मरतात. आणि आता एकीकडे दुष्काळ पडलेला आहे, दुष्काळावरती केवळ फक्त चर्चा होते, चर्चेच्या व्यतिरिक्त काहीच काम केलं जात नाहीये. युवकांना राजकारणात येण्यासाठी सर्वात प्रथम हल्लीचे जे राजकारणी आहेत हे त्यांना योग्य दिशा देत नाही, योग्य मार्गदर्शन देत नाही. कुठेतरी जर राजकारणात शिरायचं म्हणजे भ्रष्टाचार करायच्या हेतूनच शिरतो, त्याच्यात काय करणार आहे. राजकारणी कोणते आहेत? आपल्यातलेच जातात. ते जात असताना मतदार जो असतो तो मतदारही विकला जातोय आजकाल. ते शेत म्हणजे आता मागच्या पावसामुळे ते एकदम वादळाने उडून गेलंय. हे सुजलांचे जे पंखे वगैरे आहेत ते आर्थिंग खिचतात. आमच्या विहिरीला, बोरला प्रत्यक्ष पाणी पुरवठा कमी होत आहे. आताचं राजकारणाने सांगता जायतील कसा कमी. आणि शिक्षणात थोडा का भाग असताना पण राजकारणाचा भाग असावा. बस 5 साल में एक बार आए, उतना ध्यान दे दिया, अल्पसंख्या बोल दिए, अल्पसंख्यक को कुछ दिखा दिया, 1,00,000 2 लाख हो गया उनका काम. फिर अल्पसंख्यक किधर भी जाए. सध्याचं राजकारण म्हणजे शेतीविषयी झिरोच आहे. ज्या पक्षाचे लोक राहतात तालुक्यात तेच वाटून घेतात. की जे अण्णा हजारेंनी पाऊल उचललेलं आहे ते खरंच चांगलं पाऊल. सर्वसामान्य जनतेच्या मध्ये अतिशय चीड निर्माण झालेली. सामान्य माणसं काय जीन ना काय होईल. 21व्या शतकाकडे अगर देश चाललेला आहे, आज जी युवा पिढी आहे देशाला, ती युवा पिढीच हे राजकारण बदलू शकते. दलालीबाजी खूप झाली, प्रत्येक ठिकाणी दलाल आहे. तहसीलमध्ये जा तिथं दलाल, कलेक्टर ऑफिसमध्ये तिथं जा, अशा प्रत्येक ठिकाणी आहे. एक सर्वसाधारण माणसाचं जीवन फार खराब झालेलं आहे. आम्ही एक प्रश्नावली बनवली होती. त्या प्रश्नावलीमध्ये येणाऱ्या विधानसभेबद्दल लोकांची काय मतं आहेत, येणाऱ्या लोकसभा निवडणुकीबद्दल लोकांचे काय विचार आहेत, भ्रष्टाचाराला कारणीभूत कोण आहे, असे काही प्रश्न त्याच्यामध्ये आम्ही घेतले होते. जवळपास 3,700 फॉर्म्स आम्ही ह्या 18 दिवसाच्या दौऱ्यामध्ये भरून घेतले. जवळपास 3,000 किलोमीटरचा प्रवास आज आम्ही पूर्ण केला आहे. इथून पुढे एक 11 जिल्हे अजून राहिलेले आहेत आणि 1,500 ते 2,000 किलोमीटरचा अजून प्रवास अंदाजे लागेल. विदर्भात लोकप्रतिनिधी भरपूर आहेत, नेतेही भरपूर आहेत, परंतु विदर्भातील जनतेचा विकास मात्र झालेला नाही. आणि महाशक्ती जर बनायची असेल तर आजचा जो तरुण आहे
त्या तरुणांच्या भरोशावर सीमाशक्ती बनणं शक्य आहे। लोकांनी तसं योग्य उमेदवार निवडून दिला पाहिजे। जो रोजी रोटी रहती है वो महंगी है, जो रहने का घर है वो महंगा है, जो चलने के लिए वाहन के लिए पेट्रोल लगता है वो महंगा है। सस्ता क्या है इस संसार में? तरुण वर्ग जोपर्यंत पुढे येत नाही, जोपर्यंत हे घराणेशाही समाप्त होत नाही, तोपर्यंत या देशाची प्रगती होत नाही, राजकारणाची प्रगती होत नाही, युवक चैतन्यवान होत नाही, तोपर्यंत हे राजकारणी सुधरत नाही। सर्व राजकारणी लोकांना आपण वाईट म्हणून चालणार नाही। पार से जो कुछ भी हो रहा है सब सही हो रहा है, क्योंकि किसी के हाथ की बस की बात नहीं है दुनिया चलाना। ये कोई छोटी मोटा हिंदुस्तान है ही नहीं। यहाँ आज बात करते हो 3 साल के बाद काम चालू होता है और वो भी 7वें साल में गिर जाता है। ये हाल पोजिशन यहाँ की अपने हिंदुस्तान में। देश के अंदर तो मैं देश के चलाने वालों से परेशान हूँ, क्योंकि उनके पास इंसाफ नाम की चीज ही नहीं है। राजकीय परिस्थिती बदलणं एवढं सोपं नाही आणि सगळीकडे राजकारणाशिवाय काहीच होत नाही अशी लोकांची समजूत झालेली आहे। करत असताना आपण ठरवतो की 58 वर्षाच्या वयानंतर त्यांनी रिटायरमेंट घ्यावी आणि हा कायदा बनवलेला सरकारने स्वतः आहे। आणि युवकांची अवस्था तर अशी होऊन गेली की युवक हे देशाचे आधारस्तंभ आहेत आणि सत्ताधाऱ्यांनी युवकांचं खच्चीकरण केलेलं आहे। निजामचा काळ चांगला होता आम्हाला। भारत हा एक कृषीप्रधान देश आहे आणि जोपर्यंत शेतकऱ्यांचा विचार करून योजना आखणी होणार नाही, तोपर्यंत या देशामध्ये शेतकऱ्याचं खऱ्या अर्थाने कल्याण होणार नाही। उद्योगधंद्यांपेक्षा शेती व्यवसायावर जास्त लक्ष केंद्रित करावं असे माझे वैयक्तिक मत आहे। स्वातंत्र्यानंतर 65 वर्षांनी सुद्धा भारतामध्ये आणि माझ्या महाराष्ट्रामध्ये असे एक गाव मला आढळलं ज्यामध्ये लोक आपली मतं सांगायला घाबरत होती। कॅमेऱ्यावरती कोणीच काय बोलायला तयार नाही। ठीक आहे, आदिवासी गाव आहे, मागासलेला आहे, नक्षलवादी एरिया आहे, तरी सुद्धा एवढी भीती मनामध्ये का असावी? राजकारणाबद्दलचं मत विचारल्यानंतर एवढी भीती मनामध्ये, डोळ्यामध्ये तिरस्कार आहे, पण तो बोलता येत नाही। ही परिस्थिती बघून मला खरंच असं वाटलं की आपल्या देशामध्ये लोकशाही आपल्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचली आहे का लोकशाही फक्त शहरांपुरती आणि सुशिक्षित लोकांपुरतीच मर्यादित आहे? तर मित्रांनो, ह्या गोष्टीचाही विचार करायला हवा की लोकशाही ही तळागाळापर्यंत पोहोचली पाहिजे। आज कोणाच्याही मनामध्ये आपले विचार मांडताना भीती नसावी। आज एवढे भ्रष्टाचार उघडे झाले तरी उद्या इलेक्शनला उभारल्यावर तीच निवडून येते। प्रत्येक पंचवार्षिक ह्याच्यामध्ये वेगळाच माणूस आला पाहिजे। गांधीजींचं एक वाक्य होतं की आपण खेड्याकडे चला। मग आज खेड्यातल्या माणसाची परिस्थिती मला वाटतं ज्या माणसानं प्रत्यक्ष जाऊन अनुभवलेली आहे इतकी दुरावस्था आहे की आता माझ्या जिल्ह्यातच बघायला गेलो तर बघा तुम्ही आज पाण्याच्या बाबतीतली काय परिस्थिती आहे। ही परिस्थितीला काय जबाबदार आहे? पैसा फक्त जबाबदार आहे। जो माणूस लोकशाहीवर विश्वास ठेवतो ही लोकशाही नसून लोकशाहीच्या नावाखाली चालली गुंडशाही आहे। कोणती योजना शासनाच्या सामान्य माणसापर्यंत एक बी योजना नाही। आता अशी परिस्थिती अशी आली की मरण येत नाही म्हणून जागायची परिस्थिती शेतकऱ्यांची झाली। मरण आलं तर लगेच मरायला तयार आहेत माणसं। कुठलाही राजकीय पुढारी, मग तो तालुक्याचा असू द्या, नाही जिल्ह्याचा असू द्या, नाहीतर महाराष्ट्राचा असू द्या, नाहीतर केंद्राचा असू द्या, एकही पुढाऱ्यांनी दिलेली आश्वासनं पाळली नाहीत। म्हणून राजकीय परिस्थिती चांगली राहायची असेल तर 5 वर्ष स्थिर सरकार राहिलं पाहिजे। त्यामुळं माणसांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये स्थिर राहिलं पाहिजे। कुठं राहायचा हा निर्णय त्यानं घ्या। आजकालचे नेते जे भ्रष्टाचार करतायत त्याच्यामध्ये काहीतरी बदल झाला पाहिजे। युवा नेत्यांनी याच्यात म्हणजे जे युवा पिढी आहे त्यांनी राजकारणात पडलं पाहिजे। सामान्य माणूस जोपर्यंत उतरत नाही, या सगळ्या भेकड लोकांना ठेचून काढत नाही, तोपर्यंत काहीच होणार नाही। म्हणजे पूर्वीचे जे बंगालमध्ये जे वेट बिघाड पद्धती होती तीच वेट बिघाड पद्धती आज महाराष्ट्रामध्ये आमदार आणि खासदारांच्या रूपानं सर्वीकडे आपल्याला पाहायला मिळते। त्याच्यामुळे असं वाटतं की बाई स्वातंत्र्य मिळालं फार वाईट झालं।
गेल्या 15-16 दिवसांमध्ये आम्ही महाराष्ट्राचे 33 जिल्हे फिरलो. या 33 जिल्ह्यांमध्ये हजारो लोकांना आम्ही भेटलो, त्यांचे विचार ऐकले, त्यांचं राजकारणाबद्दलचं मतही आम्ही जाणून घेतलं. शिवरायांच्या राज्यामध्ये नावाप्रमाणे महाराष्ट्र हा राहिला आहे का? शाहू फुले आंबेडकरांच्या स्वप्नातला महाराष्ट्र आजचा महाराष्ट्र आहे का? हा प्रश्न वारंवार आम्हाला ह्या दौऱ्याच्या दरम्यान पडला. पण सध्याच्या परिस्थितीमध्ये युवक राजकारणापासून का लांब जात आहेत? युवकांना राजकारणाबद्दल एवढा तिरस्कार का आहे? याचा विचार आपण सर्वांनी करायला हवा. उद्याचा महाराष्ट्र घडवायचा असेल तर तुम्हाला आम्हाला सर्वांना आपली राजकीय जबाबदारी पेलवली पाहिजे. आम्ही जो सर्वे केला आहे, ज्या सर्वेमध्ये आम्ही 3700 फॉर्म्स कलेक्ट केलेले आहेत, या सर्वेचा जो रिपोर्ट तयार होईल तो रिपोर्ट आम्ही सर्व राजकीय पक्षांना पाठवणार आहे. आमची आशा आहे की राजकीय पक्षांना या रिपोर्टच्या माध्यमातून जनतेला काय हवं आहे आणि जनता काय अपेक्षा करत आहे राजकीय पक्षांच्याकडून हे नक्की त्यांना समजेल.